विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता 6वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 24 रोजनिशी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, 4-5 वाक्यांत उत्तरे लिहा. वैभवच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले ते लिहा. वैभवच्या रोजनिशीतील 16 नोव्हेंबरचे पान सर्वात जास्त आवडले. हरभरा उपटून मुलांनी चूक केली, परंतु चूक समजल्यावर तात्काळ माफी मागायचे वर्तनही त्यांनी केले. हा प्रश्न, रोजनिशी का लिहावी तुमच्या शब्दांत लिहा. रोजनिशी लिहिण्याने आपले विचार स्पष्ट होतात, मनातले भाव व्यक्त करता येतात, ठळक घटनांची नोंद होते, विश्लेषणाची सवय लागते, माणसांच्या भावना कळतात, आपले वर्तन कसे झाले व कसे असायला हवे याचे आत्मपरीक्षण होते. प्रश्न दुसरा, का ते लिहा. 1 नंबर, आजोबांची नात जोराने रडू लागली. आजोबा व कंडक्टर यांच्यातील चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकल्यामुळे आजोबांची नात जोराने रडायला लागली. वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले. आजोबांचे तिकीट कोणीतरी बस स्टॉपवर चोरले. त्यांच्याकडे तिकीट काढायला पैसे नव्हते, म्हणून वैभवने आजोबांचे व त्यांच्या नातीचे तिकीट काढले. 3 नंबर प्रश्न, आजोबांची नात खुदकन हसली. वैभवने आजोबांच्या नातीला बिस्किटचा पुडा दिला, म्हणून ती खुदकन हसली. मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली. शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय मुलांनी डहाळे उपटले, यावर गुरुजी मुलांवर खूप रागवले. मुलांना स्वतःची चूक समजली, म्हणून मुलांनी शेतकऱ्याची माफी मागितली. प्रश्न 5, शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले. हातून नकळत झालेल्या चुकीची मुलांनी माफी मागितली, त्यामुळे खुश होऊन शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले. वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली. वैभवची व राजूची वादावादी झाली, त्यामुळे सर त्यांच्यावर रागावले. वैभवने केलेल्या गैरवर्तनामुळे वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली. प्रश्न तिसरा, तुम्ही महिन्यातील पहिल्या आठवड्याची रोजनिशी लिहा व ती दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाचा. तुम्हाला काही आठवते का ते सांगा. हे तुम्हाला स्वतः करायचं आहे. खेळूया शब्दांशी. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. कावरे बावरे होणे. आई गावाला गेलेली समजताच कावेरी कावरी बावरी झाली. तोंडाला पाणी सुटणे. गरम गरम वडापाव दिसताच मितालीच्या तोंडाला पाणी सुटले. 3 नंबर, वादावादी होणे. रमेश व सुरेश यांची पुस्तकावरून वादावादी झाली. खाली मान घालणे. मुद्दाम चूक केल्याने महेशने खाली मान घातली. हा प्रश्न, हरभऱ्याचा डहाळा तसे खालील गोष्टींसाठी काय म्हणतात ते लिहा. गहू गव्हाची ओंबी. लसूण लसणाची पात. ज्वारी ज्वारीचे कणीस. चिंच चिंचेचे बोटूक. ऊस ऊसाचा फळ. प्रश्न 4, हरभऱ्याचे डहाळे पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले. शिवार वा शेतातून जाताना कोणत्या वस्तू पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटते त्या वस्तूंची यादी करा. बोरे, कैरी, कवट, हरभरा, ऊस, चिंचा, आवळे, भुईमूग, गाजर, आंबा, पेरू, डाळिंब. प्रश्न 5, वैभवची शाळा सुटल्यापासून तो घरी पोहोचेपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या ते क्रमवार लिहा. उदाहरणार्थ, शाळा सुटल्यावर बस स्टॉपवर पोहोचणे. बसमध्ये चढणे. आजोबा व नातीला जवळ जवळ जागा मिळणे. आजोबांचे पैसे नसणे. बस कंडक्टर चिडणे. नातीचे रडणे. वैभवने खाऊच्या पैशातून आजोबा व नातीचे तिकीट काढणे. बिस्किटचा पुडा नातीला देणे. नातीला आनंद होणे. प्रश्न 6, तुमचे मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षक कोणकोणती विशेष कामे तुम्हाला सांगतात त्या कामांची यादी करा.
शाळेत काही कार्यक्रम असला की ते आम्हाला प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वागत गीताची तयार करायला सांगतात. वाचनालयातील पुस्तके नेट लावण्याचेही विशेष काम आमच्यावर सोपवतात. प्रश्न 7. वर्गात तुमचे काही चुकले असेल आणि ते तुम्हाला पटले असेल त्यावेळी तुमच्या मनात कोणते विचार येतात? तुमचा अनुभव 7-8 ओळीत लिहा. तर हा दिलेला आहे अनुभव. लिहून घ्या. प्रश्न 8. खालील क्रियांना काय म्हणतात ते लिहा. डहाळे उपटणे, ज्वारीचे कणीस कापणे, भेंडी मिरची खोडणे, रताळी बटाटे खणून काढणे, बाजरीचे कणीस कापणे, ऊस तोडणे. प्रश्न 9. खालील घटना घडल्या हे पाठातील कोणत्या वाक्यावरून समजते? 1. वैभवची शाळा 5 वाजता सुटते. शाळेजवळच्या बस स्टॉप वरून संध्याकाळी 5 वाजता बसमध्ये चढतो. आजोबांची नात खूप घाबरली. चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोराने रडू लागली. 3. सहलीला गेलेल्या मुलांना हरभरा आवडतो. हरभऱ्याचे डहाळे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. सहलीतील मुलांना त्यांची चूक समजली. आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.